आवाज उठवला। गुंडांच्या धमक्यांना भीक न घालता सत्तेत असूनही त्यांनी गुंडांना अभय देणाऱ्यांना शिंगावर घेतलं। त्यात पक्षानं त्यांना समज देत गप्प राहण्याचा सल्ला दिला, पण धंगेकरांचा गुंडगिरी विरोधातला आवाज बुलंद आहे। धंगेकरांचे आरोप, महायुतीत खळबळ। चंद्रकांत पाटील तुमच्यावर मुक्का लावलाय। मग आता समीर पाटीलची भाषेत तो बोलतोय ना। धंगेकरांना सीएम डीसीएम ची समज। दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको। धंगेकरांचा आक्रमक पवित्रा कायम। ज्या ज्या वेळेला मी आंदोलनं केली त्या वेळेला मी बेरजेचं राजकारण केलेलं नाही। मला त्याचं राजकीय नुकसान आजपर्यंत मला ते भोगावं लागलं आणि मी ते भोगायला तयार आहे। पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवरून तसंच निलेश घायवळ प्रकरणी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटलांवर आरोप केले आणि एकच खळबळ उडाली। धंगेकरांनी थेट मित्रपक्षाला टार्गेट केल्यानं भाजपमध्ये नाराजी पसरली। धंगेकरांची एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्यात आली। नाही, मी त्यांच्याबद्दल काय बोलणार आहे? मी त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्याशी बोलेल ना, एकंदरीत त्यांच्या बॉसशी बोलेल। रविवारी एकनाथ शिंदे पुण्यात असताना धंगेकरांनी त्यांची भेट घेतली आणि शिंदेंनी धंगेकरांना सबुरीचा सल्ला दिला। दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको। गुन्हेगाराला क्षमा नाही। गुन्हेगार कोणी असू द्या, त्याला पाठीशी घातलं जाणार नाही। शिंदेंनी समज दिल्यानंतरही धंगेकर शांत बसले नाहीत। घायवळ प्रकरणी माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाही असा पवित्रा धंगेकरांनी घेतला। पुण्यात पत्रकार परिषद घेत धंगेकरांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला। भाजपकडून ट्रोलिंग होत असून माझ्या कुटुंबापर्यंत ते पोहोचल्याचा दावा धंगेकरांनी केला। यासोबत धंगेकरांनी मोठा आरोपही केलाय। समीर पाटील बोलला की दंगेकरून मोका करा आणि मग अजून मी माहिती घ्यायला लागली। हा तर पुढचा आहे, हा तर गुन्हेगार मोकाला म्हणतो लोकप्रतिनिधीला मोका करा। मग मी अजून माहिती घेतली की माझे काय गुन्हे आहेत आणि खोटे गुन्हे तयार करून माझ्यावर केसेस करायची याची तयारी चालू झाली। मग माझ्या अजून पोलीस खात्यामध्ये अनेक माझे मित्र आहेत, त्यांनी म्हटलं दंगेकर तुम्ही काळजी नका करू, तुमच्यासाठी 1-2 गुन्हे आमच्याकडे तयार आहेत, फक्त आता आदेश आलेला आहे, फक्त तुमच्यावर दाखल करायचे। धंगेकरांच्या या आरोपानंतर भाजपकडून सुद्धा त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। रवींद्र धंगेकर यांनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं। ते किती पक्ष फिरून कुठे कुठे गेलेत हे रवींद्र धंगेकर यांनी बघावं। गुंडगिरीची भाषा किंवा गुंडगिरी सहन करणारा भारतीय जनता पार्टी नाही। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जरी गुंडगिरीत आढळला तरी त्याला अटक करण्याची हिंमत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आहे आणि देवाभाऊमध्ये आहे। मी त्यांच्या दृष्टीने जेवढे त्यांच्याकडे शब्द आहेत त्यांना मी बांधिले। ते म्हणजे नालायक तर नालायक, वाईट तर वाईट, हे भाजपने बोललं पाहिजे। पण त्यांनी काय बोलू द्या, मला त्याच्याबद्दल दुमत नाही, पण मी जे बोलतो हे त्यांनी खोडून काढलं पाहिजे। एकीकडे धंगेकर आक्रमक झालेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार यांनीही धंगेकरांची बाजू घेत महायुती सरकारवर निशाणा साधला। दंगेकर भाऊ त्यांना आता शांत केलेलं आहे, पण त्यांनी पहिल्यांदा हा मुद्दा तिथं पुढे घेतला होता। सुषमाताई अंधारे, अनिल भाऊंना सिक्युरिटी असते, पण या दोघांना आणि त्यांच्या परिवाराला सिक्युरिटी 100% सरकारच्या माध्यमातून दिली गेली पाहिजे। जर त्यांच्या केसाला धक्का लागला, ज्याची भीती आम्हाला वाटते, त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल। पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर धंगेकर सातत्यानं आक्रमक भूमिका घेताना दिसतायत। दुसरीकडे भाजपचे नेते मात्र धंगेकरांवर महायुतीतल्या एकात्मतेला धक्का पोहोचवण्याचा आरोप करतायत। राजकीय नुकसान झालं तरी चालेल, पण आपण लढत राहणार हा धंगेकरांचा पवित्रा आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पूर्वी पुण्यात शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।